लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्झॅक्टचे 2 क्वेश्चन्स पाहिले होते. सो हा थर्ड क्वेश्चन आहे. परत सगळं पहिलं आपण ओळखूया की हा सगळ्यात पहिले बेसिकली व्हेरिएबल सेपरेबल आहे का? तर नाही, पॉसिबल नाही व्हेरिएबल सेपरेबल. दुसरं सबस्टिट्यूशन आहे का? तर बघा, एक सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे एक्स वाय स्क्वेअर, पण इतका अवघड सबस्टिट्यूशन कधी कुठला क्वेश्चनला नसतं. सोपे सोपे असतात. एक्स वाय, एक्स प्लस वाय, एक्स बाय वाय, वाय बाय एक्स हे असू शकतात. असं एक्स वाय स्क्वेअर इतके अवघड नसतात. सो सबस्टिट्यूशन वाला हा क्वेश्चन नाही. होमोजिनस तर संबंधच नाही, आणि नॉन होमोजिनसचा आपला फॉर्मच नाही. सो फिफ्थ एक्झॅक्ट हा आला आपला एम, हा झाला आपला एम. सो पहिल्याचा विथ रिस्पेक्ट टू वाय, बोला, विथ रिस्पेक्ट टू वाय करताना इथे पण वाय आहे, इथे पण वाय आहे, दोन्हीकडे वाय आहेत म्हटल्यावर हा युव्ही रूल नाही करायला लागेल. युव्ही रूल नीट ऑब्झर्व करा. वाय स्क्वेअर तसाच, पहिला तसाच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह ईचा डेरिव्हेटिव्ह असतो तोच, एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल इनटू चेन रूल, परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, एक्स कॉन्स्टंट आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू वाय. खूप खूप अवघड टर्म नाहीये, फक्त तुम्हाला चेन रूल आणि कॉन्स्टंट्स माहिती पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू काय करतोय हे डोक्यात पाहिजे. हा तसाच, याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला तर सगळ्यांना माहिती, एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल असतो, ते काय वेगळी शिकवायची गरज नाही मला. तोच इनटू परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना मी प्रश्न तोच विचारला, कॉन्स्टंट कोण आहे? एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय. सो आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू वाय प्लस दुसरा तसाच, पहिला तसाच दुसऱ्याचा झाला, दुसरा तसाच पहिल्याचा, पहिल्याचा काय येणार आहे? टू वाय, पहिल्याचा काय येणार आहे? टू वाय प्लस 4x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती? सगळ्यात सोपा आहे 4x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. 4 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 12x स्क्वेअर, बरोबर ना? चूक, विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय, विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय. ओके, सो मुद्दाम मी प्रत्येक 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 वेळेला तुम्हाला सांगत चाललंय की आपल्याला विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आणि कॉन्स्टंट काय. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार ना विथ रिस्पेक्ट टू वाय. बोला, एन चा विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन आता ह्यातलं एक कॉन्स्टंट बाहेर काढतो. कॉन्स्टंट हा बघा, हा 2y ना, 2y हा कॉन्स्टंट आहे. उरलं कोण कोण? एक्स ई रेस टू वाय, एक्स वाय स्क्वेअर. आता ऑब्झर्व करा, पहिला तसाच, एक्स तसाच, ई रेस टू एक्स वाय स्क्वेअरचा काय येणार? ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर, एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल इनटू एक्स वाय स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. हा झाला आपला पहिला पार्ट, प्लस ई रेस टू एक्स स्क्वेअर स्क्वेअर तसाच, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? 1. सो आताशी आपला हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट, मायनस 3y स्क्वेअर चा विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असणार? 0. सो आलेत का हे सेम? लेट्स चेक सेम आहेत का. हा आहे वाय स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर. ओके, पण पहिले मल्टिप्लाय करूया सगळं. हे जर मल्टिप्लाय केलं आणि खालचं करूया पहिले. हा येईल 2xy ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर इंटू हा वाय स्क्वेअर म्हणजे हा झाला वाय क्यूब. 2y इंटू वाय स्क्वेअर वाय क्यूब हा एक्स आणि हा प्लस 2y इंटू ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर. चलो सेम आलेत का बघूया आपण. हा 2x वाय क्यूब, सो 2xy क्यूब ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर, 2xy क्यूब ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर. पहिली टर्म बरोबर, प्लस प्लस ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर 2y, ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर 2y. सो फक्त मल्टिप्लाय केल्यावर मला कळलं की हे दोन्ही सेम आहेत. सो दिस इज द क्वेश्चन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एकदा हे कळलं की सिंपल पार्ट उरतो फक्त इंटिग्रेशनचा. वाय स्क्वेअर ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 4x क्यूब चा dx सोबत प्लस इंटिग्रेशन मध्ये एक्स च्या टर्म घ्यायच्या नाही. एक्स आला की ती अख्खीच्या अख्खी टर्म काढून टाकायची. एक्स आला ना, काढून टाकलं, मायनस
ओके. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना वाय स्क्वेअर कॉन्स्टंट, एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन पण एक्सपोनेन्शियल अपॉन अपॉन त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, वाय स्क्वेअर कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. सो तुम्हाला परत एक छोटासा चेन रूल माहिती पाहिजे. डेरिव्हेटिव्हच्या वेळेला आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करतो. इथे केलं होतं बघा, याचा डेरिव्हेटिव्ह इथे मल्टिप्लाय केला, याचा डेरिव्हेटिव्ह इथे मल्टिप्लाय केला. तसं इंटिग्रेशन मध्ये त्याच्या डेरिव्हेटिव्हनी डिवाइड करायचं असतं. सो एक्सपोनेन्शियलचा एक्सपोनेन्शियल अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, सो तो प्लस 4 कॉन्स्टंट एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आय एम सॉरी इंटिग्रेशन एक्स रेज टू 4/4 मायनस 3 कॉन्स्टंट वाय स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू वाय क्यूब बाय 3 इज इक्वल टू सी. सो वाय स्क्वेअर कॅन्सल, 4 4 3 3. सो जे उरलं ते आपलं फायनल आन्सर. सो एक्झॅक्ट मध्ये बेसिकली अवघड पार्ट काही नाहीये, फक्त तुम्हाला इंटिग्रेशन बेसिक, डेरिव्हेटिव्ह बेसिक, युव्ही रूल बेसिक आणि कॉन्स्टंट्स आणि व्हेरिएबल्स ह्यात फक्त खेळायचं. सो टाईप खूप जास्त सोपा आहे. माइनस 4x क्यूब वाय स्क्वेअर प्लस वाय कॉस एक्स वाय अपॉन 2x⁴y प्लस x कॉस एक्स वाय. सो व्हेरिएबल सेपरेबलचा विषय नाही. त्यानंतर सबस्टिट्यूशन आहे पॉसिबल, सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे. यू कॅन सबस्टिट्यूट एक्स वाय, बट मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्या 4 पेक्षा जर 5वं येत असेल आपल्याला होप सो ह्याच्यात आन्सर मध्ये, तर पहिले तो लक्ष द्या, पहिले तो सॉल्व्ह करा. सो तो जाऊ द्या, होमोजिनस पण नाहीये, नॉन होमोजिनस पण नाहीये. सो आधी मी आपला फॉर्म आणतो. कसा आणणार बघा, पहिले क्रॉस मल्टिप्लाय करणार, हे इकडे हे इकडे, आणि ही जी मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होईल. ओके. सो हे असं दिसेल फायनल इक्वेशन, 4x³ वाय स्क्वेअर प्लस वाय कॉस एक्स वाय dx प्लस 2x⁴y प्लस x cos xy dy इज इक्वल टू 0. सो आपला स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे. हा आहे m, हा आहे n. सो m चा विथ रिस्पेक्ट टू y, बोला विथ रिस्पेक्ट टू y 4x³ कॉन्स्टंट, 4x³ कॉन्स्टंट, वाय स्क्वेअरचा 2y, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y प्लस आता y cos xy, दोघही व्हेरिएबल आहेत. मग काय करूया, युव्ही रूल. पहिला तसाच कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स वाय इंटू याचा कॉन्स्टंट. आता मला सांगा, एक्स वाय मध्ये कॉन्स्टंट कोण आहे, एक्स आहे, मग त्याला एक्स ने मल्टिप्लाय. हे काय केलंय कळलंय का, एक्स ने का मल्टिप्लाय केलं, हे बघा एक्झाम्पल देतो. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस ए एक्स इंटू ए. या ए नी आपण परत मल्टिप्लाय करतो की नाही, त्या ए नी मल्टिप्लाय करतो की नाही, हा ए कोण आहे, कॉन्स्टंट आहे. मग कॉस एक्स वाय मध्ये विथ रिस्पेक्ट टू वाय करताना कॉन्स्टंट कोण आहे, एक्स, त्या एक्स ने मल्टिप्लाय केलं. हा झाला आताशी अर्धा पार्ट. पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच, पहिल्याचा किती असणार आहे 1, पहिल्याचा किती असणार आहे 1. आता dn बाय dx
2y कॉन्स्टंट, 2y कॉन्स्टंट, x रेज टू 4 चा 4x क्यूब, 4x क्यूब प्लस, आता परत ह्याच्यात युव्ही रूल, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं दोन्हीकडे एक्स आहे, मग पहिला तसाच कॉसचा असणार आहे मायनस साइन एक्स वाय इंटू, आता विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना कॉन्स्टंट कोण झाला तर वाय, हा कॉमन सेन्स असू द्या तुमच्याकडे, प्लस दुसरा तसाच आणि पहिल्याचा एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1, किती पॅरलल लाईनला चाललंय बघा सगळं, हे बघा 4x क्यूब 2y मॅच झालं, y x minus sin xy cos xy. So this is the exact differential equation. Exact differential equation. So final answer. Integration of m. m हा बघा m. 4x cube y square y cos xy. Integration of n with respect to dy, but ज्याच्या टर्म मध्ये x आहे ती टर्म घ्यायची नाही. x आहे नाही घेऊ शकत, x आहे नाही घेऊ शकत. आनंद आहे, आनंद आहे की आपलं इक्वेशन छोटं झालं, दुसऱ्या अख्ख्याच्या अख्ख्यामध्ये x असल्यामुळे कटकट गेली आपल्या डोक्याची, डायरेक्ट आन्सर, बस एवढंच, आन्सर संपत आलंय बघा. ह्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो कॉन्स्टंट कोण कोण आहे, कचरा बाहेर काढा, 4y स्क्वेअर, आता उरलं एक्स क्यूब, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह करायचं का इंटिग्रेशन, इंटिग्रेशन, मग एक्स रेज टू 4/4 प्लस, आता पोरं परत विचार करतात की वाय कॉस एक्स वाय, परत इथे युव्ही रूल लावायला लागणार का काय इंटिग्रेशनचा, कशाला युव्ही रूल लावताय, वाय कॉस एक्स वाय चा विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना वाय तर कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा, वाय काढला बाहेर, कॉस एक्स वाय चे इंटिग्रेशन साइन एक्स वाय अपॉन वाय. आता आपण वाय का केला मी, तर इथे बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह करताना इंटू एक्स केलं होतं ना, इथे पण कॉसचा करताना इंटू वाय केलं होतं. आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह करताना कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करतो, तर इथे कॉन्स्टंटनी डिवाइड करायचं, एक्स वाय मध्ये कॉन्स्टंट कोण आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय म्हणजे कॉन्स्टंट वाय आहे, मग वाय ने डिवाइड केलं. सो 4 4 कॅन्सल, वाय वाय कॅन्सल, उरलेलं आपलं आन्सर. ओके, सो एक्झॅक्ट खरं खरं खूप जास्त सोपं आहे, लक्ष द्या ते फक्त इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह या दोन बेसिक्स वर, बाकी काही अक्कल लागणार नाही तुम्हाला. प्रूव्ह करताना डेरिव्हेटिव्ह लागतो, आन्सर करताना इंटिग्रेशन लागतं, फिनिश. सो हा आपण एक्झॅक्टचा टाईप इथे थांबवतोय. नेक्स्ट पार्ट आहे नॉन एक्झॅक्ट, जेव्हा इक्वेशन हे मॅच होत नाही, ओके तेव्हा काय करायचं, त्यामुळे पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.